तर फायनली माझं घर सर्व आवरून झालेलं आहे. कालच्या मिनी व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी तुम्हाला सांगितलं होतं मी घर आवरायला काढलं आहे. तर अशा पद्धतीने सर्व घर हॉल मी चकाचक केलं आहे. समोर तुम्हाला या दोऱ्या दिसत आहेत, तर ह्या मी पावसाळ्यात आता हे कपडे वाळत नाही त्यामुळे मग बांधले आहे. सोडून टाकल्या होत्या मी, पण मग पुन्हा गरज पडली त्याची, मग पुन्हा बांधायला लागल्या. तर आता भरपूर असं साहित्य मी कमी केलं आहे. इथे वरती काही बॉक्स वगैरे ठेवलेले होते तर ते काढून टाकले. काही फोटो फ्रेम्स होत्या त्या देखील मी कमी केल्या आहे. हे नवीन वॉच घेतलं आहे मी, ऑनलाईनच मागवलं आहे. थोडासा सध्या पसारा आहे. इथे ज्या बॅगा वगैरे आहे बॉक्स, यामध्ये एक्स्ट्राचे कपडे. तर एवढा हा कोपरा आता बाकी म्हणजे आवरलेलंच आहे ऑलमोस्ट, पण मग एवढं साहित्य ठेवून द्यायचं राहिलं आहे. शोकेशमधल्या वस्तू देखील मी कमी केल्या आहे. आणि बाहेरचं सर्व आवरून झाले, म्हणजे रूममधलं सर्व आवरून झालं आहे. फक्त आता कपाटांच्या आतले कंपार्टमेंट्स आवरायचे बाकी आहेत. तसं मी हे एक कपाट आवरलं आहे सध्या, आणि हे मुलांचं कपाट आहे हे मी आवरलं आहे, आणि माझ्या साईडचं बाकी आहे. तर हे मी आता आवरेल नंतर, आज किंवा उद्या. तर हे बाकी आहे. आणि हा मी आता नवीन टी व्ही घेतला आहे. तर तुम्ही एका शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितलेला असेल. तर हा मी इथे फिटिंग केला आहे. आता मी ह्या भिंतीसाठी वॉलपेपर मागवणार आहे, कारण भरपूर अशी भिंत खराब झाली आहे आणि चांगलं नाही वाटत ते. त्यामुळे मग वॉलपेपर लावल्यानंतर ही भिंत देखील छान वाटेल. इकडे हा आधीचा टी व्ही आहे, चांगला आहे हा, पण मग तो एक्सचेंज करायचा आहे त्यामुळे मग सध्या तो इथेच ठेवला आहे. इकडे देखील ही भिंत आहे ना जराशी खराब झाली, तर हिला देखील मी नंतर वॉलपेपर लावून घेणार आहे. सध्या मी ह्या भिंतीला लावणार आहे. तर अशा प्रकारे मी आवरलं आहे सर्व. पहिल्यापेक्षा जरा आता बरं सुटसुटीत वाटतं आहे. तर हा स्पीकर मला टी व्हीवरती गिफ्ट मिळाला आहे, तो मी इथं ठेवला आहे. आता हा टी व्ही ज्यावेळेस एक्सचेंज होईल, म्हणजे द्यायचा आहे तो एकाला, तर मग त्यावेळी ही खिडकी रिकामी होईल. मग इथं बाकीच्या वस्तू म्हणजे हे जे छोटे छोटे बाहुले आहेत ते मी इकडे ठेवणार आहे. आणि ऑलमोस्ट मग घर थोडं फार सुटसुटीत वाटतं आहे. इथे जो सोफा होता तो भरपूर खराब झालेला आहे, त्यामुळे मग मी तो बाहेर काढून ठेवला आहे. म्हणून मग एवढा हा स्पेस आता रूममधला मोकळा झाला आहे, जेणेकरून आता जेवायला बसताना किंवा झोपताना असं सुटसुटीत जागा आहे आता. कारण भरपूर अशी जागा घरामध्ये आता पुढच्या रूममध्ये आहे वापरण्यासाठी. माझं चाललं होतं की नवीन सोफा घ्यायचा, पण मग नंतर प्लॅन कॅन्सल केला. म्हटलं नकोच, सध्या घर सुटसुटीत